नमस्कार मित्रांनो, मी आज 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि या 40 वर्षामध्ये मी एक नोट केलं की बेसिक जर लैंगिक समस्याचं जर कारण असेल तर त्याला मेन कारण ओबेसिटी असणार। ओबेसिटी म्हणजेच मेटाबॉलिक सिंड्रोम। मेटाबॉलिक सिंड्रोमला अजून काही आजार जुळून येतात, जसे की थायरॉइडचे आहेत, काही हार्मोनचे आहेत, किंवा डायबिटीज आहे, किंवा हायपरटेन्शन आहे। असे जे की मेटाबॉलिक सिंड्रोमचे आजार असतात, या मेटाबॉलिक सिंड्रोममुळेच लैंगिक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी आज मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून देत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, काय होतं की जर मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा वजन आपलं जर शरीराचं वाढलं तर आपल्या चरबीमुळं आपल्या जे बारीक बारीक रक्तवाहिन्या ज्या इंद्रियाकडे असतात, जे आपल्या इंद्रियाला रक्तपुरवठा करतात, त्याच्यामध्ये गाठी निर्माण होतात किंवा काही अडथळे निर्माण होतात किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस होतं किंवा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं तुम्हाला रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळं आपल्या हार्टला खूप स्ट्रॉंगली पंपिंग करावं लागतं। त्याच्यामुळं कुठून कुठं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होताना दिसून येतो। तर मित्रांनो, ओबेसिटी जर तुम्हाला कमी करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर मी तुम्हाला काही औषध गोळ्या घ्यायची गरज नाही। तुम्हाला सिंपल टिप्स सांगतो, त्या जर टिप्स तुम्ही अंमलात आणल्या तर तुमचं वजन तर कमी होणारच आहे, मधुमेह पण नियंत्रणात राहणार, हायपरटेन्शन नियंत्रणामध्ये राहणार, तुमच्या थायरॉइडचे आणि जे दुसरे इतर आजार असतील ते पण दूर होतील आणि शारीरिक थकवा वगैरे असेल तो पण दूर होण्यास तुम्हाला मदत होऊ शकते। तर सिंपल टिप्स काय आहे की तुम्हाला प्रोटीन, व्हिटॅमिन्स हे तुम्हाला जास्त घ्यायचं आहे आणि कार्बोहायड्रेट जे आहे ते तुम्हाला टाळायचं आहे। कार्बोहायड्रेट तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घेऊच नका। जसं की तुम्हाला मी सांगेल, साखर 100% बंद करायची आहे, चपाती 100% बंद करायची आहे, त्याऐवजी तुम्हाला स्प्राउट वापरायचे आहेत, कडधान्य वापरायचे आहेत आणि प्रोटीनसाठी तुम्ही अंडे वापरू शकता, तुम्ही चिकन वापरू शकता आणि ते पण बॉईल चिकन, आणि विदाऊट ग्रेव्ही जर चिकन खात असाल तर अतिउत्तम। तर प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि ग्रीन व्हेजिटेबल्स आणि सलाड हे तुमच्या जेवणामध्ये दोन्ही वेळा असायलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्यूस घेण्याच्या ऐवजी तुम्ही फ्रूट्स कापून खा, जेणेकरून त्याच्याबरोबर तुम्हाला फायबर पण भेटतील आणि त्या फायबरमुळे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगली राहील आणि चांगलं लैंगिक आयुष्य जगण्यासाठी तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टमला पण महत्त्व द्या। कारण की ज्या लोकांना ॲसिडिटी असते किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम असतात त्यांना पण लैंगिक समस्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात। म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सिंपल टिप्स माझ्याकडे आहेत। तेल, तूप, साखर, भात काही खाऊ नका, चपाती खाऊ नका, फक्त कडधान्य घ्यायचं। इतकं जर तुम्ही केलं आणि 6 महिने जर बरोबर केलं आणि याचबरोबर जर फास्ट वॉकिंग केलं तुम्ही, जेणेकरून तुम्हाला घाम आला पाहिजे आणि तुमचं पल्स रेट वाढलं पाहिजे, असं जर तुम्ही चांगलं फास्ट वॉकिंग केलं तर विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ तुमचं 10 किलो वजन कमी करू शकता, इतकं लक्षात ठेवा। आणि जर वजन कमी केलं तर तुम्हाला इतर आजार तर तुम्हाला उद्भवणारच नाहीत, पण लैंगिक समस्यावर पण तुम्हाला चांगलं तुम्ही स्वतःच उपचार करून घेऊ शकता, हे इतकं लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो।